इझी मार्क वरती स्वतःचं पहिलं इथे मात्र संघाचं पहिलं षटक इथे प्रगतीपथावरती जोडलं जात आहे. गोलंदाजीचा बार एका बाजूला बॅटर असेल विजय. बघूया काय विजयासारखी कहाणी इथे उपलब्ध करून देणार का आपल्या संघासाठी. जय भैरी नाचणे विरुद्ध जय महाकाली संघ या दरम्यान आपण सामना पाहतोय. संदीप वारीक गोलंदाजी ट्रॅक वरती अवेलेबल गोलंदाज स्वतःचं पहिलं संघासाठी इथं मात्र पहिलं षटक इथं मात्र प्रगतीपथावरती अंपायरच्या डाव्या एसटीच्या माध्यमातून स्ट्राइक एंडला विजय. बॅटर नेम इथे मात्र विजय डाव्या हाताचा फलंदाज कशा पद्धतीने इथे फलंदाजी करेल हे देखील महत्वाचं ठरलं जाणार आहे. पाहतोय आपण मावळंगे चॅम्पियन ट्रॉफीचा थरार पर्व पहिलं दिवस पहिला. एका बाजूला जय महाकाली तर दुसऱ्या बाजूला जय भैरी नाचणे. संदीप गोलंदाजी ट्रॅक वरती इथे मात्र पंचाच्या डाव्या एसटीच्या माध्यमातून उजव्या हाताचा फलंदाज विजय काय कामगिरी करणार. जाऊया सामन्याच्या दृष्टिकोनातून. षटक क्रमांक इथे पहिलं हाताळलं जातं. पहिला चेंडूची इथे सांगता हलक्या पद्धतीने इथे कट केला गेला चेंडूला. इथे मात्र एक धाव पळून काढली जाते. दुसऱ्या धावेसाठी जाणार का मात्र एका धावेवर समाधान मानावं लागतं. खातं उघडलं स्वतःचं संघाचं अकाउंट बॅलन्स इथे मात्र ओपनिंग पाहायला मिळाला. धाव संख्या एक धाव स्कोर कार्ड वरती चांगली गोलंदाजी इथे मात्र संदीप वारीक याच्या दरम्यान इथे मात्र महाकाली आडिवरे संघाचा हा गोलंदाज कशा पद्धतीने येणारे 5 चेंडू हाताळेल हे देखील महत्वाचं आहे. जो नवीन बॅटर मैदानामध्ये असणार आहे ओमकार काय दर्शवेल हे देखील महत्वाचं ठरलं जाणार. चांगल्या पद्धतीचं आयोजन इथे मात्र महेश 11 क्रिकेट क्लबच्या वतीने केलं गेलंय. मावळंगे चॅम्पियन ट्रॉफीचा आपण थरार पाहतोय. खरोखरच लाईव्ह प्रक्षेपण इथे युट्यूबच्या माध्यमातून इथे मात्र केलं जातंय. षटक क्रमांक जर पाहिलं गेलं मित्रांनो तर पहिलं षटक इथे मात्र संदीप वारीक दरम्यान मैदानामध्ये सज्ज असेल. गोलंदाजी ट्रॅक वरती येणारा गोलंदाज कशा पद्धतीने हे गोलंदाजी हाताळणार हे देखील महत्वाचं. स्ट्राइक एंडला फलंदाज असेल ओमकार. पुढील चेंडू पंचाच्या इथे मात्र डाव्या यष्टीच्या माध्यमातून हा चेंडूला थोडासा आकार देण्यात आला. चेंडू डिक्लेरेशनच्या दिशेने जातो. एक धाव पूर्ण काढली जाते. तिथे मात्र क्षेत्ररक्षकाने चेंडूला फील्ड केलं गेलं. इथे मिळणार एक धाव. धाव संख्येत एकने भर पडली जाते. खरोखरच 2 धावा इथे मात्र स्कोर कार्ड वरती लाभल्या गेल्या. षटक क्रमांक पहिलं इथे मात्र संदीप याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी इथे हाताळली जाते. पुढील चेंडू येणारा चेंडू काय असेल. हा चेंडू सुंदर चेंडू मिडविकेटच्या दिशेने टोटावला जातो. एकदा पूर्ण काढली जाते. तिथे क्षेत्ररक्षक असेल चेंडूच्या मागे मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागते. धाव संख्या 3 चेंडूंचा खेळ संपला. इथे मित्रांनो धाव संख्या 3 धावा. खरोखर चांगली गोलंदाजी पाहिला गेलं तर संदीप वारीक गोलंदाज स्वतःचं पहिलं संघासाठी इथे पहिलं षटक प्रगतीपथावरती जोडलं गेले. तडजोडीची गोलंदाजी विश्वास दाखवला तर विश्वासाला आतापर्यंत सार्थ केलं गेलं. पण येणारा चेंडू डाव्या एसटीच्या माध्यमातून कशा प्रकारे असेल. हा चेंडू सुंदर चेंडू सुंदर फटका इथे पाहायला मिळाला. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळणार. इथे मात्र पाहायला मिळणार एक धाव. धाव संख्येत वारंवार 1-1 ने इथे मात्र परिवर्तन होतंय. स्ट्राइक रोटेट आपल्याला पाहायला मिळते. धाव संख्या 4 चेंडू इथे मात्र संपुष्टात आले. धाव संख्या जर पाहिली गेली तर 4 धावा स्कोर कार्ड वरती. नो लॉस 4 धावा अशी धाव संख्या. पुन्हा एकदा संदीप येणारा चेंडू कशा पद्धतीने हाताळणार हे देखील महत्वाचं आहे. पंचांच्या डाव्या यष्टीच्या माध्यमातला चेंडू हा चेंडू हलक्या पद्धतीने खेळला. एक धाव पळून काढली. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मात्र एका धावेवर समाधान. शेवटचा चेंडू असेल मित्रांनो. षटक क्रमांक पाहतोय आपण पहिलं. अखेरचा चेंडू प्रगतीपथावरती. खरोखरच चांगली गोलंदाजी. 5 चेंडू हाताळले गेले. 5 सिंगल इथे मात्र दिले. पण येणाऱ्या चेंडूवरती काय भूमिका असणार फलंदाज इथे मात्र विजयाची हे देखील महत्वाचा. येणारा चेंडू कशा पद्धतीने हाताळला. मोठ्या फटक्याचा प्रयत्न आला इथे डॉट बॉल. षटक क्रमांक संपुष्टात पहिलं. धाव संख्या बिनबाद 5.
मात्र दुसरं षटक प्रगतीपथावरती. स्ट्राइक एंडला फलंदाज असणार आहे विजय. विजय आणि ओमकार ही जोडी मैदानामध्ये अजून आहे. धावसंख्या जर पाहिलं गेलं 5 धावा स्कोर कार्ड वरती. दुर्गेश गोलंदाजी ट्रॅक वरती. दुर्गेश नांदगावकर मैदानामध्ये अवेलेबल असेल. पंचांच्या उजव्या यष्टीच्या डाव्या यष्टीच्या माध्यमातून टाकला जाणारा पहिला चेंडूचा शुभमुहूर्त इथं मात्र कशा प्रकारे केला जाईल. अवेलेबल गोलंदाज दुर्गेश नांदगावकर. षटकातील पहिला चेंडूची इथं मात्र सांगता कशा प्रकारे केली जाणार हे देखील महत्वाचं ठरलं जाईल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत जर पाहिलं गेलं होतं तर संदीप वारी खरोखरच सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. दुर्गेश तयार असेल मैदानामध्ये. ट्रॅकल पॉइंट वरती अवेलेबल गोलंदाज. इथे मात्र जो फलंदाज असणार आहे इथं मात्र विजय याच्या करता येणारा पहिला चेंडूचा शुभमुहूर्त. इथं मात्र सुंदर चेंडू इथं मात्र पाहायला मिळाला. डॉट बॉल सांगता झाली डॉट बॉलची. इथं मात्र कोणताही बॅट आणि चेंडूचा इथं मात्र संपर्क आपल्याला पाहायला नाही मिळाला. निर्धाव चेंडू इथं मात्र खर्ची पाडला गेला. येणारा 5 चेंडू असतील अपेक्षा मोठी असणार आहे. दुर्गेशाच्या गोलंदाजीवर आक्रमकता घेण्याची अपेक्षा असणार आहे विजयाला. येणारा चेंडू कशा पद्धतीने हाताळला जाणार हे देखील महत्वाचं आहे. काय चेंडू सांगून जाईल. हा चेंडू मोठा फटका इथे ट्रॅव्हल केला जातो. बघूया झेलला सुवर्ण संधी आणि मात्र माघारी परतावं लागतंय. माघारी पाठवलं जाते. विजयाची खेळ इथं मात्र संपुष्टात आली. नवीन बॅटर मैदानामध्ये असणार आहे प्रथमेश सोनार. नवीन बॅटर मैदानामध्ये इथे मात्र असणार आहे. धाव संख्या 1 गडी बाद 5 धावा. जोडी मैदानामध्ये अवेलेबल असेल. नवीन गोलंदाज स्वतःचं पहिलं संघासाठी दुसरं षटक इथं हाताळलं आलं तो म्हणजे दुर्गेश. खरोखरच अप्रतिम चेंडू फेकला गेला. त्या चेंडूवरती खरोखरच अप्रतिम झेल ही आपल्याला पाहायला मिळाला. सुमित बावकर याच्या माध्यमातून अप्रतिम झेल पाहायला मिळाला. बघूया आता प्रथमेशला संधी देण्यात आले. संधीचं सोनं कशा पद्धतीने इथं मात्र केलं जाईल. स्ट्राइक एंडला प्रथमेश, नॉन स्ट्राइक एंडला ओमकार. ही मात्र जोडी आता मात्र जय भैरी नाचणेकडून अवेलेबल असेल. धाव संख्या इथे मात्र दुसरं षटक प्रगती पथावरती असणार आहे. 5 धावा खर्च केल्या गेल्या. आतापर्यंत येणाऱ्या चेंडूवरती आक्रमण आपल्याला घ्यावं लागेल. खरोखरच जशी मागाशी यतीश बिर्जे यांनी विस्फोटक बारी केली तशी प्रथमेशला देखील करावी लागणार आहे. पुन्हा एकदा दुर्गेश पुलटा चेंडू इथे मात्र ट्रॅव्हल होतोय. चेंडू जाणार डिक्लेरेशन क्षेत्रामध्ये 1 धावेकरिता. धाव संख्या 6 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्या. अजूनही 3 चेंडू इथे मात्र शिल्लक असणार आहेत. बघूया 3 चेंडूवरती आता मात्र प्रथमेश काय खेळी करणार. धाव संख्येला आकार कशा पद्धतीने इथे मात्र दिला जाणार हे देखील महत्वाचं आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती इथे अवेलेबल गोलंदाज दुर्गेश नांदगावकर काय कमाल धमाल करणार हे देखील महत्वाचं असताना थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. महाकाली आडिवरे संघ एका बाजूला जर पाहिलं गेलं तर जयभैरी नाचणे तर दुसऱ्या बाजूला महाकाली आडिवरे दरम्यान आपण सामना पाहतोय. यूट्यूब लाईव्ह इथे थेट प्रक्षेपण जोडलं जातंय. षटकातील पुढील चेंडू घेऊन शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू हलक्या पद्धतीने इथे हाताळला गेला. 1 धाव पळून काढली जाते मात्र चेंडू जाणार डिक्लेरेशनच्या दिशेला. धाव संख्येत 1-1 पुढे सरकली जाते. 7 धावा स्कोर कार्ड वरती येणारे अजूनही चेंडू असतील 2. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. धाव संख्या जर पाहिली गेली तर 7 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरा दुर्गेश नांदगावकर. येणारे 2 चेंडू असणार आहेत. बघूया 2 चेंडूचा सामना कशा पद्धतीने हाताळला जाईल. स्ट्राइक एंडला प्रथमेश. इथं प्रथमेशला चांगली फलंदाजी करणं देखील गरजेचं आहे. विजय आउट झाल्याच्या नंतर हा बॅटर मैदानामध्ये सज्ज झाला. येणारा चेंडूचा सामना हलक्या पद्धतीने गेला. थोडंसं अपील केलं आणि मागते इथे मात्र
माघारी परतावं लागणार प्रथमेश याला. खरोखर चांगली गोलंदाजीचा लाभही खरोखर छान पद्धतीने पाहायला मिळाला आणि मात्र माघारी परत यष्टा उद्ध्वस्त इथे पाहायला मिळाला प्रथमेश याला. धाव संख्या 2 गडी बाद 7 धावा. जाऊया मधुर संगीताच्या रूपात. बॅटर मैदानामध्ये स्ट्राइक एंडला इथं ओमकार आणि सार्थक ही जोडी. धाव संख्या जर पाहिली गेली तर 7 धावा स्कोर कार्ड वरती खर्च पाडल्या गेल्या. येणारा चेंडू असणार शेवटचा षटक क्रमांक. जर पाहिलं गेलं दुसरं षटक इथे मात्र प्रगतीपथावरती हाताळलं जातंय, पण अखेरचा चेंडूचा सामना सार्थक कशा पद्धतीने करणार हे देखील महत्वाचं आहे मित्रांनो. 11 चेंडूंचा खेळ इथे मात्र संपुष्टात आला. धावगती जर पाहिली गेली तर अकाउंट बॅलन्स 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 धावा खर्ची पाडल्या गेल्या. शेवटचा चेंडू प्रगतीपथावरती इथे मात्र जोडला जातोय. दुर्गेश नांदगावकर तयार असेल. गोलंदाज ट्रॅकवरती डाव्या हाताचा गोलंदाज, डाव्या हाताचा फलंदाज कशा पद्धतीने हाताळला जाणार हा चेंडू सुंदर चेंडू हलक्या पद्धतीने खेळण्यात आलाय. एकदा पळून काढली जाते. दुसऱ्या धावेसाठी ना चाललंय बघूया आणि मात्र माघारी परतावं लागतंय. काय थ्रो आला इथं मात्र धावबाद पाहायला मिळणार. ओमकार याला माघारी परतावं लागेल. तिसरा धक्का बसला. दुसऱ्या षटकाचा खेळही संपुष्टात आला. धाव संख्या 3 गडी बाद 8 धावा. जाऊया मधुर संगीत. सार्थक तर दुसऱ्या बाजूला अक्षय ही जोडी मैदानामध्ये असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती कुणाला इथे मात्र खांद्यावरती विश्वास दाखवला जाणार हे देखील महत्त्वाचं ठरलं जाईल. धावसंख्या जर पाहिली गेली तर 8 धावा स्कोर कार्ड वरती 12 चेंडूंचा खेळ संपुष्टात आला. नवीन गोलंदाज ट्रॅकवरती संदीप वारिक मैदानामध्ये अवेलेबल असेल. स्वतःचं दुसरं इथे मात्र संघासाठी तिसरं षटक प्रगतीपथावरती जोडलं जातंय. तोच गोलंदाज खरोखरच चांगली गोलंदाजी संदीप वारिक याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. तोच गोलंदाज इथे मात्र अवेलेबल असेल. स्ट्राइक एंडला जो फलंदाज असणार आहे अक्षय. स्वतःचं दुसऱ्या संघासाठी तिसरं षटक. धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 धावा स्कोर कार्डवरती खर्ची पाडल्या जात आहेत. येणारा पहिला चेंडूचा इथे शुभारंभ पंचांच्या डाव्या एसटीच्या माध्यमातून टाकला जाणारा चेंडू. शुभारंभ कशा पद्धतीने असेल. हा चेंडू सुद्धा चेंडू होता इथे हलक्या पद्धतीने हाताळला जातो. एकदा पळून काढली जाते. क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी मिस झाली. त्याचा फायदा देखील चांगला उठवला. इथे येणार 2 धावा. धावसंख्येत 2 ने भर पडली जाते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाल्या. 2 आकड्यामधली धावसंख्या 3 गडी बाद 10 धावा. इथे मात्र षटक क्रमांक तिसरं इथे मात्र संदीप वारिक याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. खरोखरच चांगली गोलंदाजी इथे मात्र हाताळली जाते. येणारा चेंडू कशा पद्धतीने असणार हे देखील रिव्हर्सचा इथे मात्र वापर केला जातोय. इथे मात्र पाहायला मिळाला डॉट बॉल. सांगत झाली या निर्धाव चेंडूची. येणारे चेंडू अजूनही 4 चेंडू अवेलेबल असतील. चांगली गोलंदाजी. धावसंख्या जर पाहिली गेली 10 धावा. षटक क्रमांक आपण जर पाहिलं गेलं तिसरं षटक इथे मैदानामध्ये अवेलेबल असेल. येणारा चेंडू कशा पद्धतीने हाताळला जाणार हे देखील महत्वाचं आहे. हा चेंडू मोठा फटका थोडासा टॉप एज लागला. झेलला सुवर्ण संधी एसटी रक्षकाला असणार आहे आणि त्या संधीचा फायदा इथे मात्र घेतला. पाठवलं जातं माघारी फलंदाजाला. धक्का क्रमांक इथे अवेलेबल असणार 4. धावसंख्या 4 गडी बाद 10.
नवीन फलंदाज इथे मात्र सतीश, एका बाजूला सतीश तर दुसऱ्या बाजूला सार्थक, ही जोडी मैदानामध्ये. पण गोलंदाजीचा भार इथे मात्र संदीप वारिक. अचूक टप्पा, लाईन आणि लेनचा वापर इथे मात्र खरोखर चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतो. सतीश स्ट्राइक एंडला सज्ज असेल. येणारा चेंडू काय अशा पद्धतीने असेल, सुंदर चेंडू पूर्णपणे बीट केला गेला. इथे मात्र आला डॉट बॉल, इथे मात्र डॉट बॉल पाहायला मिळाला. सुंदर गोलंदाजी, अप्रतिम अचूक टप्पा. येणारे 2 चेंडू. षटक क्रमांक जर पाहिलं गेलं, तिसरं षटक प्रगतीपथावरती असणार आहे. संदीप वारिक याच्या दरम्यान येणारे शेवटचे 2 चेंडू इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राइक एंडला सतीश, बघूया येणारा चेंडूचा सामना कशा पद्धतीने अवेलेबल असेल. मोठा फटका, वेल शॉट, इथे जाणार दमदार खणखणीत षटकार. मला पाठवल्याचा मी फायदा करून घेणार. इथे मात्र पाहायला मिळाला बडा मोठा षटकार. धाव संख्या 16 धावा स्कोर कार्ड मध्ये अवेलेबल असणार. इथे मात्र अखेरचा चेंडू प्रगतीपथावरती संदीप वारिक ऑन फायर. शेवटचा चेंडू इथे मात्र प्रगतीपथावरती कशा पद्धतीने असणार हे देखील महत्वाचं आहे. येणारा चेंडूचा सामना, हा चेंडू सुंदर पद्धतीने हलक्या पद्धतीने तटवडा, एक धाव पळून काढली जाते. षटक क्रमांक मित्रांनो संपुष्टात झाला. तिसरा धाव संख्या 4 गडी बाद 17 धावा. धावा संख्या जर पाहिले जात आहे 4 गडी बाद 17 धावा. एका बाजूला सतीश तर दुसऱ्या बाजूला सार्थक, ही जोडी मैदानामध्ये असणार आहे. बोलस नेम महाकाली आडिवरे दीपेश, स्वतःच पहिलं दीपेश नांदगावकर इथे मात्र अवेलेबल असेल. स्वतःच पहिलं संघासाठी 4थं षटक. इथे मात्र राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा इथे मात्र केला जाईल. स्ट्राइक एंडला इथे मात्र सार्थक, हा चेंडू सुंदर चेंडू, इथे मात्र एक धाव पळून काढली जाते. खातं इथे मात्र एका धावेने संघाच्या खात्यामध्ये धाव संख्या 1 ने पुढे सरकणार. 18 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. 5 षटकांचा सामना आपण हा खेळवला जाणार. पहिल्या इनिंग आपण 5 षटकांचा मात्र 4थं षटक आतापर्यंत आपण पाहतोय. इथे मात्र दीपेश नांदगावकर याच्या माध्यमातून खरोखरच अचूक लाईन आणि लेनचा वापर योग्य तो केला पाहिजे. त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षण सजलं जात आहे. जय महाकाली आडिवरे संघ खरोखर चांगली गोलंदाजी इथे मात्र संदीप वारिक याच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर दीपेश नांदगावकर इथे मात्र स्ट्राइक एंडला फलंदाज सार्थक, डाव्या हाताचा फलंदाज. काय कशा प्रकारे इथे मात्र फलंदाजी दाखवणार, नवं रूप आपल्याला कशा पद्धतीने हाताळता येईल. हा चेंडू सुंदर चेंडू, तेवढा फटका मोठा, इथे मात्र पाहायला मिळणार का. एक धाव पळून काढली. दुसऱ्या धावेसाठी इथे मात्र आमंत्रण दिलं. दुसरी धाव पूर्ण केली जाते. धाव संख्या 2 ने पुढे सरकली. धावा 20 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक इथे मात्र हाताळलं जातंय. 4थं षटक प्रगतीपथावरती. खरोखरच चांगली गोलंदाजी इथे मात्र दीपेश नांदगावकर याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जर पाहिलं गेलं तर सतीश तर दुसऱ्या बाजूला सार्थक. मैदानामध्ये ही जोडी जय भैरी नाचणे संघाकडून हा चेंडू सुंदर चेंडू पुन्हा एकदा लेग स्टंपच्या दिशेने हाताळण्यात आला. एक धाव पळून काढली गेली. क्षेत्ररक्षण तिथे अवेलेबल असेल. इथे मात्र एक धाव पाहून आपल्याला धाव संख्या इथे मात्र 1-1 ने पुढे सरकली जाते. 21 धावा स्कोर कार्ड वरती. येणारे चेंडू अजून अवेलेबल 3 असतील. 4थं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती. इथे मात्र जोडलं जातंय ते म्हणजे दीपेश नांदगावकर याच्या माध्यमातून. खरोखरच अचूक लाईन आणि लेनचा इथे मात्र वापर चांगल्या पद्धतीने केला जातोय.
स्ट्राइक एंडला सतीश, बघूया काय कमाल करणार जय भैरी नाचणे संघाकडून. येणारा चेंडूचं प्रत्युत्तर कशा पद्धतीने दिलं जाईल. हा चेंडू मोठा फटका, काय शॉट पाहिला इथे मिळणार, दमदार खणखणीत षटकार. मंत्र दिला त्या कान मंत्राचा सतीशने पूर्ण फायदा उठवला. इथं लागोपाठ इथं पाहायला मिळतंय षटकार. 2 षटकारांनी खेळत संघाला सुस्थितीत नेण्याचा प्रयत्न करतोय. धावसंख्या इथे मात्र 27 धावा. खरोखर चौथं षटक प्रगतीपथावरती असताना इथे मात्र गोलंदाज दीपेश नांदगावकर पुन्हा एकदा तयार असेल. मोठ्या फटकाचा प्रयत्न, इथे मात्र एक धाव पळून काढली जाते. खरोखरच नाखुश असेल आपल्या फलंदाजीवरती. मात्र एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. अकाउंट बॅलन्स जर पाहिला गेला 28 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 धावा इथे खर्च केल्या गेल्या. येणारे चेंडू इथे मात्र असणार शेवटचा. बघूया सुवर्ण संधी असेल फलंदाजाला सतीश याला. इथे मात्र मोठा फटका मारण्याची. शेवटचा चेंडू गोलंदाज दीपेश नांदगावकर मैदानामध्ये चौथं षटक अवेलेबल असेल. अखेरचा चेंडू प्रगतीपथावरती. इथे मात्र पुढचा चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला. इथे मात्र एक धाव पळून काढली जाते. दुसऱ्या धावेसाठी जातोय. मात्र दुसरी ही धाव पूर्ण होणार का. मात्र धावबाद होणार आहे. खरोखरच धावबाद होऊन माघारी परतावं लागेल सतीश याला. धावसंख्या 4 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 5 गडी बाद 29 धावा. जाऊया मधुर संगीताच्या रूपात. नवीन बॅटर इथे मात्र मैदानात निखिल सारंग. दरम्यान बघूया शेवटचा षटक प्रगतीपथावरती. 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. षटक क्रमांक 5 आपण पाहतोय. गोलंदाज नेम असणार आहे. बोलस नेम केदार पंचाळ. इथे मात्र गोलंदाज अवेलेबल असेल. स्वतःचं पहिल्या संघासाठी अखेरचं षटक. तो स्ट्राइक एंडचा विस्फोटक फलंदाजी करणारा फलंदाज सतीश. काय सतीश धमाका दाखवणार का. धावसंख्या 29, लॉस ऑफ 5 विकेट इथे मात्र जोडल्या गेल्या. अखेरचं षटक प्रगतीपथावरती अवेलेबल असेल. उजव्या यशीच्या माध्यमातून इथे मात्र शुभारंभ केलं शेवटच्या षटकाचं. खरोखरच चांगली गोलंदाजी. इथं अनुकूल रूप नामारूप इथे मात्र द्यावं लागणार आहे गोलंदाजाला. त्याचप्रमाणे सतीश इथे मात्र येणारा चेंडूचा सामना कशा पद्धतीने केला. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू. अंपायरचे 2 हात पुन्हा एकत्र रेषेत आले. इथे पाहायला मिळाला व्हाईट बॉल. इथे व्हाईट बॉल पाहायला मिळाला. धावसंख्या जर पाहिलं गेलं तर 30 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्या. धावसंख्या 30 धावा. येणारे 6 चेंडू. षटक क्रमांक 5 आपण अवेलेबल असणार आहे. येणारा चेंडू कशा पद्धतीने असेल. केदार पांचा मोठा फटका. इथे मात्र झेलला सुवर्ण संधी आणि त्या संधीचं सोनं केलं आणि मात्र माघारी परतावं लागतंय फलंदाज
संघासाठी इथे मात्र शेवटचं षटक हाताळलं जाते. धावसंख्या 30 धावा इथे स्कोर कार्ड वरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अवेलेबल असतील. येणारा चेंडूचा इथे मात्र कशा पद्धतीने फायदा घेणार हे देखील महत्वाचं असणार आहे, कारण भव्य दिव्य इथे मात्र नियोजन केलं गेलं. षटकातील येणारा चेंडू, हा चेंडू सुंदर चेंडू, तेवढाच मोठा फटका, इथे झेलला सुवर्ण संधी आणि सोड झेल सुटला गेला. इथे मात्र झेल सुटला जातोय, मात्र एका धावेवरती इथे समाधान मानावं लागतंय. खरोखरच एका धावेने स्कोर कार्ड वरती पुढे सरकला जाणार आहे. 31 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जात आहेत. येणारे चेंडू अजूनही असणार आहेत ती चार चेंडू अजूनही असणार आहेत. बघूया संधीचं सोनं कशा पद्धतीने इथं केलं जाणार हे देखील महत्वाचं आहे. धावसंख्या जर पाहिली गेली तर 31 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्या. षटकात येणारा पुढील चेंडू केदार पांचाळ गोलंदाज कशा पद्धतीने हाताळेल, येणारा चेंडूची सामना इथे मात्र कशा पद्धतीने अवेलेबल असणार आहे हे देखील महत्वाचं असेल. पुढील चेंडू इथे मात्र पंचांच्या उजव्या यष्टीच्या माध्यमातून टाकला जाणारा चेंडू कशा प्रकारचा असेल हे देखील महत्वाचा आहे. मोठा फटका, इथे ट्रॅव्हल होतोय, झेलला सुवर्ण संधी आहे, मात्र चेंडू जातो वन बाउंस सीमारेषेवर. इथे पाहायला मिळणार कणकणी चौकार. आतषबाजी इथे मात्र पाहायला मिळते. जय भैरी नाचणे संघ. धावसंख्या 35, 6 गडी बाद 35 धाबा. शेवटचं षटक प्रगतीपथावरती. इथे मात्र येणारे 3 चेंडू इथे मात्र अवेलेबल असणार आहे. काय दमदार प्रतिक्षण इथे मात्र आपल्याला पाहायला मिळणार हे देखील महत्वाचं आहे. खरोखर थोडीशी मिसफील्ड झाली क्षेत्ररक्षकाच्या हातातून, त्याचा फायदा मात्र मिळाला जय भैरी नाचणे संघाला. चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. येणारा चेंडू केदार पांचाळ गोलंदाज कशा पद्धतीने येणारे 3 चेंडू हाताळेल हे देखील महत्वाचं. मेन अंपायरच्या रूपमध्ये यतीश बिर्जे, स्क्वेअर लेग अंपायर विजय तोसकर. येणारा चेंडू केदार पांचाळ अवेलेबल गोलंदाज. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू, पुरेपूर फायदा इथे मात्र घेतला गेला. क्षेत्ररक्षक चेंडू मागे असणार आहे. एकदा फोन काढली, दुसऱ्या धावेसाठी सुंदर रन इन बिटवीन द विकेट पाहायला मिळाला. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, विकेट होणार का प्रश्नचिन्ह आहे. थोडाशी दाद मागितले अंपायरच्या इथे आणि मात्र सुंदर रन इन बिटवीन द विकेट इथे मात्र पाहायला मिळते. धावसंख्या 3 ने पुढे सरकणार. 38 धावा स्कोर कार्ड मध्ये. काय सुंदर रन इन बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. अडतीस धावा स्कोर कार्ड वरती इथे मात्र जोडल्या जातात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. थोडस समजवण्यात येतं केदार पांचाळला. कान मंत्राचा वापर कशा पद्धतीने हे इथं हाताळला जाणार. थोडस यष्टीरक्षकाच्या पाठी जो खेळाडू आहे त्याने समजवलंय, खरोखरच तुला योग्य तो वापर करावा लागणार आहे गोलंदाजी मार्गवरती. त्याचा गोलंदाजीचा भार कशा पद्धतीने येणाऱ्या 2 चेंडूचा असेल हे देखील महत्वाचं असणार आहे. येणारा चेंडू केदार पांचाळ मैदानामध्ये अवेलेबल असेल. सुंदर चेंडू, इथे मात्र एक छोटी धाव काढणार का. इथे मात्र एक धाव फोड काढली जाते. क्षेत्ररक्षक दुसरी धाव होणार का. मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 39 धावा स्कोर कार्ड वरती. अखेरचा चेंडू मात्र आता शिल्लक असेल. 5वं षटक प्रगतीपथावरती. अखेरचा चेंडू इथे मात्र अवेलेबल असणार आहे. एका बाजूला असणार आहे जय भैरी नाचणे, तर दुसऱ्या बाजूला जय महाकाली आडिवरे दरम्यान इथे मात्र आपण सामना पाहतोय. नाणेफेकीचा कौल घेतला जय महाकाली संघ. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय. अखेरचा चेंडू. धावसंख्या इथे मात्र 39, लॉस ऑफ 7 विकेट. इथे मात्र शेवटचा चेंडूचा इथे मात्र सांगता कशी होणार हे देखील महत्वाचं असेल. केदार पांचाळ अवेलेबल मैदानामध्ये. येणारा चेंडूचा सामना. हा मोठा फटका, इथे ट्रॅव्हल होतोय, इथे चेंडू जातोय सीमारेषेवर पाहायला मिळतोय. दमदार खणखणीत षटकार. इथे मात्र उद्दिष्ट ठेवलं जात ते जय महाकाली आडिवरे संघाला. 5 मिनिटात सेकंड इनिंगचा खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे.
महेश 11 क्रिकेट क्लबच्या वतीने सहर्ष स्वागत केलं जात आहे। स्पर्धेचे प्रमुख आयोजक प्रवीण थूळ, नरेश थूळ, अमित थूळ, संदेश थूळ, विकी गुरव, सिद्धेश मांडवकर व महायुतीचे कार्यकर्ते, त्याचप्रमाणे विकास तावडे, शिवसेना शाखा मावळंगे नातुंडे, शाखा प्रमुख श्रीधर थूळ, विकी गुरव, संदेश थूळ, उपशाखा प्रमुख कार्यकर्ते मनोहर थूळ, विश्वास थूळ, रामकृष्ण तोसकर, दिगंबर पाटील, विद्याधर गोखटे, विजय बोलिये, विलास गजने, महेश गजने, शांताराम चंदूरकर, प्रशांत गुरव, सुयोग थूळ, प्रज्योत मिरजुळकर, सर्वेश शिंदे, प्रतीक थूळ, संजित थूळ, सुरेंद्र थूळ, दिनेश थूळ, अनिल थूळ, समीर मिरजुळकर, अक्षय थूळ, रविदादा गुरव, रवी शिंदे, प्रकाश लाखन, भाजपा मावळंगे नातुंडे प्रमुख कार्यकर्ते आदरणीय बाई शिंदे, मिलिंद गुरव, मंगेश गुळेकर, दीपक बिर्जे, नानासाहेब शिंदे, संतोष गुळेकर, विनायक गुळेकर, अभि शिंदे, विलास वारीचे, वसंतजी नेने व संजयजी गोगटे यांचं देखील या टुर्नामेंट करता मुलाचं योगदान आपल्याला लाभलं गेलं, त्यांचं देखील मनपूर्वक आभार असतील। जाऊया सेकंड इनिंगच्या खेळामध्ये। 46 धावांचा पाठलाग। एका बाजूला जर पाहिला गेला जय महाकाली संघ, सुमित बावकर, एसबी स्पोर्ट सर्वे सरवार, खरोखरच एक चांगला खेळाडू सुमित बावकर सर, त्याचप्रमाणे नवीन बॅटर असणार आहे दीपेश नांदगावकर, ही जोडी मैदानामध्ये अवेलेबल असेल। 46 धावांचा पाठलाग, गोलंदाजी मार्गवरती सतीश, सतीश नाचणकर। बघूया विश्वास दाखवला गेला जयभैरी नाचणे संघाकडून सतीश नाचणकर याला, बघूया कशा पद्धतीने हाताळेल। 6 चेंडूंचा षटभार इथे ठेवला गेलाय सतीश याच्या खांद्यावरती। सामन्याला सुरुवात करूया। स्ट्राइक एंडला सुमित बावकर, इथे मात्र मैदानामध्ये सज्ज असेल सतीशचा पहिला चेंडू, इथे पंचांच्या उजव्या यष्टीच्या माध्यमातून टाकला जाणार मोठा फटक्याचा प्रयत्न, इथे ट्रॅव्हल होतोय, इथे मात्र चेंडूला डिक्लेरेशनची दिशा आपल्याला पाहायला मिळते। धाव संख्येत 1 ने भर पडली, अकाउंट बॅलन्स खातं उघडलं, इथे मात्र स्वतःचं देखील संघाचं देखील धाव संख्या बिनबाद 1 धावा। षटक क्रमांक पाहतोय आपण, पहिले षटक प्रगतीपथावरती सतीश नांदगावकर, सतीश नाचणकर याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं हे षटक कशा पद्धतीने हाताळलं जाणार हे देखील महत्त्वाचं आहे, कारण एका बाजूला दीपेश, दुसऱ्या बाजूला सुमित बावकर, ही जोडी मैदानामध्ये सज्ज असणार आहे। पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सतीश कशा पद्धतीने कामगिरी करणार, 46 धावांचं असं उद्दिष्ट ठेवून मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करते संघ। हा चेंडू मोठा फटक्याचा प्रयत्न, झेलला सुवर्ण संधी आहे, मात्र मधोमध तिथे दोन्ही क्षेत्ररक्षणाच्या पडला, एकदा पोहून काढले, दुसऱ्या धावेसाठी जाते, नकारलं गेलं, एक धाव इथं मात्र पाहायला मिळते। धाव संख्या इथे मात्र 2 धावा स्कोर कार्डवरती जोडल्या जात आहे। आता मात्र स्ट्राइक एंडला दीपेश नांदगावकर प्रथम स्ट्राइक एंडला असणार आहे। धाव संख्या 2 धावा, 4 चेंडू शिल्लक असतील, 2 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय। येणारा चेंडू सतीचा काय सांगून जाईल, कशा पद्धतीने इथे मात्र टॅकल पॉइंट होते अवेलेबल असेल, हलक्या पद्धतीने कट केला गेला, डिक्लेरेशनची दिशा चेंडूने घेतले, धाव संख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे सरकली, 3 चेंडू 3 धावा इथे मात्र पाहायला मिळाला। समीकरण आहे ते 46 धावांचं, मात्र खरोखरच अचूक लाईन आणि लेनचा वापर इथे मात्र
केला जातोय गोलंदाज सतीशच्या माध्यमातून. कशा पद्धतीने येणाऱ्या चेंडूचा वापर केला जाईल. फलंदाज असणार आहे दीपेश नांदगावकर. बघूया वापर कसा त्याचा केला जाईल. हे देखील महत्वाचं. येणाऱ्या चेंडूचा कसा वापर असणार आहे. हा देखील हलक्या पद्धतीने कट केला गेला चेंडू. एक धाव पळून काढली जाते. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे असेल. एका धावेवरती समाधान इथे मात्र नक्कीच मानावं लागतंय. 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात मित्रांनो आला. धावसंख्या जर पाहिली गेली तर 4 धावा स्कोर कार्ड वरती. खरंच चांगली गोलंदाजी. शेवटचे 2 चेंडू सतीशच्या माध्यमातून कसे आकारले जाईल. त्या चेंडूला आकार कशा पद्धतीने सुमित बावकर देणार हे देखील महत्वाचं असणार आहे. येणारा चेंडू काय सांगून जाईल. एका बाजूला आडिवरे संघ तर दुसऱ्या बाजूला जयभैरी नाचरे. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. इथे मात्र पाहायला मिळाला डॉट बॉल. इथे मात्र स्क्वेअर लेग अंपायरचा इशारा येतो 1 बाउन्सचा. मात्र 1 बाउन्स इथे मात्र पाहायला मिळाला. खरोखरच चांगली गोलंदाजी. शेवटचा चेंडू इथे मात्र प्रगतीपथावरती असणार आहे. पहिल्या षटकातील अखेरचा चेंडू काय सांगून जाणार. मोठा फटका इथे ट्रॅव्हल केला जाणार का. इथे झेल मात्र पाहायला मिळाला. अप्रतिम झेल. इथे मात्र माघारी जावं लागणार सुमित बावकर. इथे मात्र धक्का क्रमांक पाहायला मिळाला. पहिला सुंदर कॅच. वेल कॅच. आकाश जाधव. पहिल्या षटकाचा खेळ मित्रांनो संपुष्टात आला. 1 गडी बाद 4 धाव संख्या. इथे मात्र नवीन गोलंदाज मैदाना त्यांच्या मदतीने 45 धावा केल्या गेल्या. 46 धावांचं उद्दिष्ट इथे ठेवलं गेलं. पण येणारा दुसरा गोलंदाज स्ट्रायकर पॉइंट वरती अवेलेबल. प्रथमेश काय कामगिरी करणार स्ट्राइक एंडला. दीपेश नांदगावकर. सुंदर चेंडू सुंदर फटका. इथे मात्र बाउंड्री लाईनच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र चेंडू जाणार डिक्लेरेशनच्या दिशेला. एका धावेसाठी धावसंख्येत 1ने भर पडली जाते. इथे मात्र धावसंख्याला रूप मिळालं. 5 धावा स्कोर कार्ड वरती जमल्या गेल्या. धावसंख्या 5 धावा. प्रथमेश गोलंदाजी मार्ग वरती असणार आहे. कशा पद्धतीने हाताळला जाणार हे षटक हे देखील महत्त्वाचं असणार आहे. कारण एका बाजूला जर पाहिलं गेलं मित्रांनो तर दीपेश नांदगावकर हा सलामीचा फलंदाज अजूनही मैदानामध्ये तळ टाकून असणार आहे. येणारा चेंडूचा सामना प्रत्युत्तर कशा पद्धतीने असेल. चांगला चेंडू फटका देखील चांगला होता. 1 धाव इथं मात्र आपल्याला पाहायला मिळाले. 1-1ने आतापर्यंत आपण जोडलो जातोय. अकाउंट बॅलन्स मध्ये 1-1 धाव प्लस होत जाते. धाव संख्या जर पाहिली गेली 6 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. येणारे 4 चेंडू असणार आहेत. अटॅक इथे पाहायला मिळतोय. जयभैरी नाचणे संघाचा 46 धावांचं उद्दिष्ट ठेवलं जात आहे. आतापर्यंत धाव संख्या 6 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये केली जाते. मोठ्या फटक्याचा प्रयत्न. इथे मात्र आला डॉट बॉल. इथे मात्र डॉट बॉल पाहायला मिळाला. कोणतीही धाव बॅट आणि बॉलचा कोणता संपर्क नाही. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये पाहायला मिळाला. डॉट बॉल. षटकातील पुढचा चेंडू. हा चेंडू टॉप एज लागलाय. मोठ संधी असणार आहे सतीशाला. बघूया संधीचा सोना. इथे मात्र
एकदा पळून काढली, दुसऱ्या धावेसाठी जातो, वेगवान थ्रो इथे पाहायला मिळाला, सुंदर रन इन बिटवीन द विकेट पाहायला मिळाली, 2 धावा इथे खर्ची पाडल्या गेल्या, धाव संख्या 8 धावा स्कोर कार्ड वरती. नवीन बॅटर असणार आहे आकाश जाधव, बघूया कशा पद्धतीने इथे मात्र खेळी करेल आपल्या संघासाठी, हे देखील महत्वाचं असेल. प्रथमेश गोलंदाजी मार्कवरती, शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू हलक्या पद्धतीने इथे ऑफ साइडच्या दिशेला खेळला गेला, एक धाव पळून काढली जाते, मात्र एका धावेवरती समाधान मानावे लागते. 1-1 ने 2-2 ने धावसंख्येला आकार देण्यात येतो. धावसंख्या 9 धावा स्कोर कार्ड वरती. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक पाहिलं गेलं तर दुसरं षटक प्रथमेश याच्या माध्यमातून पाहायला मिळते. अखेरचा चेंडू इथे मात्र सज्ज असेल षटक क्रमांक दुसऱ्यामधील. दीपेश स्ट्राइक एंडला, दीपेश नांदगावकर, येणारा चेंडू, शेवटचा चेंडू, सुंदर चेंडू, इथे मात्र षटक क्रमांक पाहायला मिळत आहे. संपुष्टात आलेलं दुसरं पाहायला मिळाला, डॉट बॉल. धावसंख्या 2 षटकांचा खेळ, 12 चेंडूंचा खेळ संपुष्टात आला. एक गडी बाद, धावसंख्या 9 धावा. जाऊया मधुर संगीत. अठरा चेंडू 37 धावा समीकरण असं आहे. पण सतीश पुन्हा एकदा येणारा चेंडू कशा पद्धतीने हाताळेल हे देखील महत्वाचं आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. हलक्या पद्धतीने इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात येतोय. मिळाला डॉट बॉल. धावसंख्या इथे मात्र तिथेच थांबली जाते. धावसंख्या इथे मात्र धावसंख्या 10 धावा स्कोर कार्डवरती आतापर्यंत जोडल्या जातात. 2 आकड्यामधली धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतोय. पण खरोखरच चांगली गोलंदाजी इथे जर म्हटलं गेलं सतीशाच्या माध्यमातून. आकाश जाधव स्ट्राइक एंडला, येणारा चेंडूचा सामना, पुन्हा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, ज्याला सुवर्ण संधी असेल, संधीचं सोनं इथं मात्र केलं गेलं. माघारी परतावं लागतंय आकाश जाधवला. धक्का क्रमांक पाहायला मिळाला दुसरा. अक्षय पाटील याच्या अक्षय सावंत याच्या माध्यमातून खरोखरच चांगली कॅच इथे मात्र लिपपली गेली. नवीन बॅटर मैदानामध्ये इथे सज्ज असेल दुर्गेश नांदगावकर. मैदानामध्ये सज्ज असणार. बघूया दुर्गेश काय कमाल करणार, कारण 47 धावांचं उद्दिष्ट आपल्याला पाहायला मिळते. दुर्गेशला बोलवलं जातं पण दुर्गेश कमाल धमाल इथे मात्र करणार का हे देखील महत्वाचं आहे. एका बाजूला आकाश जाधव, दुसऱ्या बाजूला दुर्गेश नांदगावकर, ही जोडी मैदानामध्ये अवेलेबल असेल. पण ट्रॅकर पॉइंट वरती गोलंदाज जर पाहिलं गेलं तर सतीश नाचणकर मैदानात सज्ज असणार आहे. येणारा चेंडू कशा पद्धतीने हाताळला जाणार सतीश नाचणकर हे देखील महत्वाचं असणार आहे. मित्रांनो पाहतोय आपण महेश 11 क्रिकेट क्लब आयोजित मावळंगे चॅम्पियन ट्रॉफीचा थरार. येणारा चेंडू पंचाच्या डाव्या एसटीच्या माध्यमातून कशा पद्धतीने असणार. डेड बॉल आपल्याला पाहायला मिळाला. खरोखरच थोडासा अडथळा इथे निर्माण आला गोलंदाजी ट्रॅक वरती. पण त्यानंतर बॉलिंग मार्क वरती सतीश अवेलेबल असेल. येणारा चेंडू कशा पद्धतीने तो हाताळेल हे देखील महत्वाचं आहे. शॉर्ट पिच पद्धतीच्या चेंडूचा वारंवार वापर केला जातो. क्षेत्ररक्षक देखील तैनात तिथे मात्र आहे. इथे मिळणार एक धाव. धावसंख्येत 1 ने भर पडली. 1-1 11 धावा.
येणारे चेंडू असतील 3. खरोखरच एका बाजूला आकाश दुसऱ्या बाजूला दुर्गेश ही जोडी मैदानामध्ये असणार आहे. सतीश इथे मात्र येणारा चेंडू कशा पद्धतीने असेल. पुन्हा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू मोठा फटक्याचा प्रयत्न पुन्हा झेलला सुवर्ण संधीचं केलं सर. इथं मात्र ओमकार याच्या माध्यमातून कॅच पाहायला मिळाली. पंचाळ आणि दुर्गेश नांदगावकर ही जोडी आता मात्र अवेलेबल असेल. येणारे 2 चेंडू असणार आहेत. षटक क्रमांक पाहतोय आपण 3. 46 धावांचा मित्रांनो पाठलाग करायचा आहे. पण कशा प्रकारे पाठलाग करणार त्या धावसंख्येपर्यंत मित्रांनो कशा प्रकारे पोहोचणार ह्या जोडीने काय कामगिरी केली तर आपण खरोखरच जाऊ शकतो त्या 46 धावांपर्यंत. येणारा चेंडू कशा प्रकारे अवेलेबल असेल. मोठ्या फटक्याचा प्रयत्न इथे मात्र केला जातोय. बघूया एक धाव पळून काढली जाते. तिथं क्षेत्ररक्षक तैनात आहे. एका धावावरती समाधान मानावं लागतंय. खातं उघडलं जातंय ते म्हणजे केदार पंचाळ याचं. धावसंख्येला रूप मिळालं. धावसंख्या अकाउंट बॅलन्स जर पाहिला गेला 12 धावा स्कोर कार्ड वरती. अखेरचा चेंडू प्रगतीपथावरती तैनात केला जाणार. स्ट्राइक एंडला दुर्गेश नांदगावकर. पुन्हा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला. डॉट बॉल. षटक क्रमांक संपुष्टात आलं. सतीशाचं 3रं. धावसंख्या 12 धावा. 12 चेंडू आणि समीकरण आहे 34 धावा. काय इथे मात्र कोणता संघ हवी ठरणार येणाऱ्या 12 चेंडू वरती आपल्याला पाहायला मिळणार. तत्पूर्वी जाऊया मधुर संगीत डीजेच्या रूपात. इथे मात्र निखिल अवेलेबल असेल स्वतःचं पहिलं संघासाठी 4थं षटक. स्ट्राइक एंडला आकाश पंचाळ. पहिला चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू इथे मात्र थोडस अपील केलं जात मात्र इथे मित्र मिळाला डॉट बॉल. इथे मात्र डॉट बॉल पाहायला मिळाला. सांगता झाली चेंडूची. इथे मात्र गोलंदाज निखिल. पुन्हा एकदा केदार पंचाळ इथे मात्र मैदानामध्ये असेल. बघूया हा ना होतय का. इथे मात्र डिसिजन काय येतोय. धावबाद होतोय तो केदार. इथे मात्र माघारी परतावं लागतंय. 3रा धक्का इथे मात्र जोडला जातोय. धावसंख्या इथे तिथेच थांबली जाते 12 धावा स्कोर कार्ड वरती. नवीन बॅटर मैदानामध्ये सज्ज असणार आहे सूरज. सूरज जाधव इथे मात्र फलंदाजी मार्गवरती. स्ट्राइक एंडला असणार आहे. इथे मात्र दीपेश नांदगावकर. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा आला डॉट बॉल. सांगता इथं मात्र केली जाते प्रत्येक चेंडूची. षटक क्रमांक इथं मात्र 4था हाताळलं जातंय. षटकातील पुढील चेंडू पुन्हा डिक्लेरेशनच्या दिशेला चेंडूला ट्रॅव्हल करताना पाहायला मिळते. 1ने धावसंख्याला आकार मिळाला जातोय. धावसंख्या जर पाहिली गेली तर 13 धावा स्कोर कार्ड होती. 4थं षटक प्रगती पथावरती. इथे मात्र निखिल याच्या माध्यमातून येणारा चेंडू सुंदर चेंडू होता. हलक्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव आपल्याला पळून काढताना पाहायला मिळालं. 14 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचा चेंडू इथे मात्र निखिल याच्या माध्यमातून सुंदर गोलंदाजी. षटक क्रमांक 4. 46 धावांचा करतोय आपण पाठलाग. अखेरचा चेंडू स्ट्राइक एंडला जो फलंदाज असणार आहे सूरज जाधव. उजव्या हाताचा फलंदाज. शेवटचा चेंडूची सांगता कशा प्रकारे मोठा फटका इथे ट्रॅव्हल करताना पाहायला मिळतोय आणि झेल सुटला जातोय. चेंडू जातोय डिक्लेरेशनच्या दिशेला. धावसंख्या 4 षटकांचा खेळ संपुष्टात आला. धावसंख्या 15 धावा.
6 चेंडूंचा खेळ अवेलेबल असणार आहे. जाऊया मधुर संगीत. षटक पाहायला मिळतंय. अजय पांचाळ मोठा फटका इथे खेळला जातो. एक धाव पळून काढली जाते मात्र दुसऱ्या धावेसाठी मात्र कोणता असर नसणार आहे. एका धावेवरती समाधान इथे पाहायला मिळतं. एक धावसंख्येला आकार दिला जातो. चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते. जो गोलंदाज अजय पांचाळ यांच्या माध्यमातून स्वतःचं पहिलं संघासाठी निर्णायक शेवटच्या षटकातील 5 चेंडू शिल्लक असतील. पंचांच्या उजव्या यष्टीच्या माध्यमातून मोठा फटका डिक्लेरेशनच्या दिशेला ट्रॅव्हल केला गेला. एक धावेने इथे मात्र गुणखात्यामध्ये वाढ व्हायला निघणार आहे. धावसंख्या जर झाली तर 17 धावा. इथे मात्र 46 धावांचं उद्दिष्ट ठेवलं गेलं होतं पण आतापर्यंत शेवटचं षटक प्रगती पथावरती आहे. आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली गेली जय महाकाली आडिवरे संघाची 17 धावा. षटकातील पुढचा चेंडू मोठा फटकाचा ट्रॅव्हल केला जातो. झेलला सुवर्ण संधी. इथे मात्र सुंदर इथे मात्र कॅच आपल्याला पाहायला मिळते. पांचाळ खरोखरच इथे मात्र राहुल जाधव नवीन फलंदाज मैदानामध्ये असणार आहे. षटकातील पुढचा चेंडू हा चेंडू सुंदर चेंडू. इथे मात्र हेलिकॉप्टर पाहायला मिळतोय. वनबाव चेंडू इथे मात्र ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. 21 धावा. येणारे चेंडू इथे मात्र पाहायला मिळतील. शेवटचे 2 काही गोलंदाजी पाहायला मिळाली. आल्या इथे मात्र मोठा प्रहार केला. पाठवला सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. पुन्हा एकदा गोलंदाज पंचाळ इथे मात्र मैदानामध्ये सज्ज असणार आहे. अखेरचे 2 चेंडू उजव्या हाताचा गोलंदाज कशा पद्धतीने हाताळेल. सुंदर चेंडू क्लीन बोल्ड इथे मात्र पाहायला मिळतोय. इथे मात्र माघारी परतावं लागेल. इथे मात्र बघूया कशा पद्धतीने अखेरचा चेंडूची सांगता. जवळपास सामना जयभैरी नाचणे संघाने आपल्या खिशामध्ये घेतलाय पण अखेरचा चेंडू अजूनही हाताळणं देखील गरजेचं असणार आहे. गोलंदाज अजय पांचाळ शेवटचा चेंडू प्रगतीपथावरती सज्ज असेल. पंचांच्या उजव्या यष्टीच्या माध्यमातून हा चेंडू सुंदर चेंडू होता आणि सामना जिंकला जातोय. जयभैरी नाचणे संघ विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. पराजित संघाला नक्कीच पुढील वर्षी निमंत्रण असेल. धन्यवाद. यानंतरचा होणारा सामना